तिसरी घंटा घणघणली आणि बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेने स्थिर झाल्या. लोकांचं लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नौखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराबच करील अशी खात्री होती मला. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचं टाळत होतो. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा आणि आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला हे मी ओळखलं. त्याला आता सावरून धरणं शिक्षक या नात्याने माझं कर्तव्य होतं. मी तंबोरेवाल्याला आणि तबलेवाल्याला खूण केली. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले आणि पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्याच आत्मविश्वासाने न्हावून निघाला आणि हलकेच त्याने षड्ज लावला. एका 10-12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा मोठा धक्का मला बसला. कानांवर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. पंचेंद्रिय दगा तर देत नाहीत ना अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असतात किंवा आणखी कोणीही असता तर त्याच्या मनातही तशीच शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझं नाव शिरीष भागवत, घरी श्रीच म्हणतात मला. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर? माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना. मी शिकलेलं खूप आवडेल त्यांना. त्याच्या चमत्कारिक उत्तराचं मला नवल वाटायला लागलं आणि थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील आणि शिकवणी चालू असताना ते वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. कबूल, उद्यापासून मी येतो, पण माझ्याबरोबर माझे वडील सुद्धा येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघूनही गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील. नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षरही न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले आणि शिरीषच्या हातात दिले. त्यांनी बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती आणि पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटं मी पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली. जीवाचं कान करून
नाना ऐकत होते आणि शिरीष माझ्याकडे आणि नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले आणि नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला आणि पिता पुत्र उठले. मीच आपणहून विचारले, कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही, शिरीषनेच मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. आपण कुठं असता कामाला? बोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. मला वाटलं की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र मी आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत आणि एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. हा म्हणतात 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष, ही प्रगती अशीच कायम राहू देत. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी माझी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय रे, तुला ऐकून काहीच आनंद नाही वाटला? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो आणि नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात, याचं रहस्य काय असावं या प्रश्नाचं उत्तरच मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा. दुसऱ्या दिवशी मात्र शिरीष आला नाही. त्याचा हा पहिलाच खाडा. नसेल एखाद्या वेळेला जमले असं समजून मी समाधान करून घेतले, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा गेला आणि तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप आणि फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असं तो म्हणाला. थोड्याशा त्राग्यानंच मी म्हणालो, नानांशी काय करायचंय त्याला? इकडं कार्यक्रम जवळ येत चाललाय, त्याचं काय? शिरीष आला नाही त्याची वाट बघून मी त्याचा कार्यक्रमच रद्द केला. त्याचं नाव पण काढायचं नाही असं ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासूनच शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो. सकाळची इतर कामं आठवून मी जरा स्वस्थ बसतो ना बसतो, तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो आणि त्याच्या जवळ गेलो. अरे, तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत आले बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना तुमची? इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना 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 कायमचे गेले सर. बऱ्याच सांत्वनानंतर त्यांनी विचारलं, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला आज कार्यक्रम द्या सर. नाही म्हणू नका प्लीज, एवढीच इच्छा पुरवा. असं तो म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, शिरीष, तुझ्या भावना मी ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे रे. आजच्या या पहिल्याच कार्यक्रमावर आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी कसा देऊ कार्यक्रम तुला? अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू द्या. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. अरे, तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको, कारण आज तुझी मनस्थिती सुद्धा बरोबर नाहीये. मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिती आपोआप सुधारेल सर. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली खरी, पण पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असंच मी ठरवलं. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतकं शिकला तरी कुठे याचाच विचार मी करत होतो. आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतकं उत्कृष्ट वाजवतो तर जुने शिकलेले मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असंच बाहेरचे लोक म्हणत असणार. मग याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवायचं? टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला आणि त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. मी त्याला उठवत विचारलं, शिरीष, काय प्रकार आहे हा? अरे तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास का? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, ही काय भलतीच शंका. मी सांगतो तुम्हाला सगळं सविस्तर. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी आणि चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका, म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचाच नाही असं ठरवलं. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण त्यांना एखादा कसलासा जबर अपघात झाला आणि त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. फक्त ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना खूप मोठा धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते आणि म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती आणि कौशल्य दाखवलं तरी माझे नाना मात्र काही ऐकू शकत नाहीत. आणि या विचाराने मला नानांसमोर कधी मोकळेपणा वाटत नव्हता. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं, संगीत बंद. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझं वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठेही बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना आणि सूर मला नानाच सांगतायत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरलाय आणि तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटं फिरतायत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला खरं तर एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतोय. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हतं, कोणी कोणी नव्हतं. होते फक्त नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. श्रोते हो, ही भावस्पर्शी कथा होती आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे आणि सगळ्यांच्या मनावर गारूड करणारे लेखक वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु. काळे यांची. कथेचं नाव आहे बेटा मी ऐकतो आहे. ही कथा कोणत्या पुस्तकातून घेतली आहे हे मला माहिती नाहीये, पण ही कथा आहे इयत्ता 9वीच्या इंग्रजी माध्यमाच्या मराठी अक्षर भारती पुस्तकातली. कथा खूप सुंदर आहे आणि अशाच कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.